आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। महाराष्ट्र देशामध्ये महाराष्ट्र केसरीवर कोण नाव कोरणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे। पुण्यातल्या भोसरी इथे महाराष्ट्र केसरीसाठी अंतिम लढतीला सुरुवात झाली आहे। डबल महाराष्ट्र केसरी आणि ऑलिम्पिकपटू नरसिंग यादव बाजी मारणार की मुंबईचा सुनील साळुंखे विजयी होणार याबद्दल उभ्या महाराष्ट्राला उत्सुकता लागली आहे। भोसरी इथल्या मारुतीराव लांडगे क्रीडा संकुलामध्ये ही अंतिम लढाई रंगते आहे। या लढतीची थेट दृश्य आपण पाहतोय। सुरुवातीची महाराष्ट्रातल्या सर्व कुस्ती शौकीनांचं लक्ष आता या लढतीकडे लागलंय। बक्कड यादव, साइड पंच हनुमंत जाधव, कंट्रोलर दिलीप पवार, झिरो पाटील, मारुती आडकर ऑलिम्पिक खेळ, पवन चौगले खेळाधिकारी आणि झिरो पाटील आंतरराष्ट्रीय पंच उत्तम। एकेरी पटाला पकड घेतली नरसिंग यादवनं। एकेरी पटाची पकड आणि दरम्यान विसर वाजली। 2 गुणाची कमाई नरसिंग यादवनं केलेली आहे। आखाड्यात दुसरे कोणी यायचं नाही। परातेकर पटाची पकड घेण्याचा प्रयत्न काकेत हा दोघांनी चढवलेला एकमेकाच्या आणि नरसिंग यादवनं बाहेर काढलेला आणि परत एक वेळ गुणाची कमाई केलेली आहे। उजव्या पवित्र्यावर सुनील साळुंखे, डाव्या पवित्र्यावर नरसिंग यादव। दोघेही ग्रॅज्युएट पैलवान आहे। नरसिंग यादव डीवायएसपी आहे। परत एक बाहेर काढलेला नरसिंग आणि गुणाची कमाई। टेक्निकली कुस्ती आहे। आता तारारावांनी सांगितलं शक्तीचीच कुस्ती राहिली नाही, युक्तीची आणि डोक्याची कुस्ती लागलेली आहे। अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान। आरारावा अंजनी गावचे आहे। अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान। चाणाक्ष आणि बुद्धिमान त्याचं नाव पैलवान। बुद्धीशिवाय बळ हे थिटा आहे, बलाशिवाय बुद्धी ही लुळी पांगळी आहे। परत एक पटाची पकड नरसिंग यादवची। ओ शांतता राखा। बाकी जरी एक लंगी बसवली, पत्रकार मित्र बरोबर लिहून घेणार आहे आणि एक लंगी तोडून सबट केलेले आहे। भारंदाज लावला नरसिंगनं आणि टेक्निकल बॉल नरसिंग यादव पुण्यात येऊ नका। कोळेकर साहेब त्यांचे कोच आहेत, वस्ताद आहेत कोळेकर। धन्यवाद। हे स्पष्ट झालंय नरसिंग यादव हा नवा महाराष्ट्र केसरी असणार आहे। महाराष्ट्राच्या या मानाच्या किताबावरती नरसिंग यादवनं आपलं नाव कोरलंय। हातमध्ये कोणी येऊ नका, हात जोडून विनंती। कृपयाच्या आखाड्यामध्ये मान्यवर कुणीही वरती जायचं नाही, सर्वांना विनंती आहे। शांतता राखा, शांतता राखा। पत्रकार छायाचित्रकार फक्त। वाह, धन्य धन्य। महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन यशस्वी करून दाखवलं। महाराष्ट्र केसरीचं अधिवेशन यशस्वी यशस्वी यशस्वी। त्यांचे वस्ताद कोळेकर साहेब आलेले आहेत। त्याचबरोबर जगमाल सिंग व्यासपीठावर हजर आहे। जगमाल सिंग हात उपर करिए। धन्यवाद। भरत यादव उपस्थित आहेत। नरसिंग यादव 2013चा महाराष्ट्र केसरी झाला आणि मंदार गोंजारी आपल्यासोबत आहे। मंदार, सर्वत्र जल्लोष पाहायला मिळतोय। ज्ञानदा 57वी ही महाराष्ट्र केसरी स्पर्धा होती। 57 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या मल्लांनी तिसऱ्यांदा ही महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकलेली आहे। ट्रिपल महाराष्ट्र केसरी झालेला आहे नरसिंग यादव। याच्या आधी अनेक मल्लांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकलेली आहे। काही मल्लांनी 2 वेळा ही स्पर्धा जिंकली। डबल महाराष्ट्र केसरी म्हणून त्यांना ओळखलं गेलं। मात्र सलग 3 वेळा पहिल्यांदा
पहिल्यांदाच या कुस्तीच्या इतिहासात नरसिंग यादवनी महाराष्ट्र केसरीच्या गदेवरती त्याचं वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे. एकूणच महाराष्ट्राच्या कुस्ती जगतामध्ये त्याचा दबदबा या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आलेला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती खेळतो नरसिंग यादव, सर्वांना माहिती आहे. आणि भोसरीमध्ये ही जी स्पर्धा पार पडली गेले 4 दिवस सुरू होती, त्यामध्ये नरसिंग यादवलाच प्रमुख विजेता म्हणून पाहिलं जात होतं आणि त्या पद्धतीने त्यांनी अंतिम लढत जी आहे ती देखील किती सफाईदारपणे जिंकल्याचं आपण पाहतो आहे. सुनील साळुंकेला अगदी त्यांनी एकतर्फी पराभूत केलं. 6-0 असा त्याचा आताचा गुणफलक आहे. आणि याच्या आधी देखील त्यांनी जे उपांत्य फेरी जी होती ती देखील अतिशय सहज जिंकलेली होती. या ठिकाणी आपण पाहू शकतोय नरसिंग यादवला उचलून घेतलेल्या आर पाटील यांच्या तर्फे त्याचा सत्कार सुरू आहे. ज्ञानदा मंदार, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तर अतिशय सहजपणे एकतर्फी लढाई जिंकली नरसिंग यादवनं, महाराष्ट्र केसरी बनण्याचा मान मिळवला आणि एकदा दोनदा नाही तर हॅट्रिक साधली आहे नरसिंग यादवनं. आणि महाराष्ट्र केसरीचा सन्मान त्याला प्रदान केला जातोय गृहमंत्री आर पाटील यांच्या हस्ते. पुरस्काराने सन्मानित असलेला नरसिंग यादव भारत शासनानं अर्जुन पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे. तसेच किमान महाराष्ट्र केसरीवाला 2010 सालचा राष्ट्रकुल सुवर्ण पदक जिंकला आहे. मोबाईल असा सुंदर सोहळा याच दिवशी यात्रो 1953 महाराष्ट्र कुस्ती परिषदेची स्थापना झाली. यात केवळ महाराष्ट्राचा सन्मान मिळवला. गाडीची चावी घेऊन या इकडे, गाडीची चावी आळारावांच्या हस्ते महाराजची चांदीची वेळा. अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान. अंजनी गावचे आराराबा पाटील.